प्रथम मुद्दा, मृत्यूनंतर काय होते, मृत्यूनंतर काय होते हे बुद्धानं शिकवलं नाही. मरने के बाद क्या होता है ये बुद्ध ने नहीं सिखाया. जर तुम्हाला कोणी मेल्यानंतर काय होते शिकवत असेल तर समजा काहीतरी गडबड आहे. तर सर्वप्रथम आपण बौद्ध धम्माचे अनुयायी आहोत. पहा, बाबासाहेबांनी बुद्धा एंड हिज धम्मा हे पुस्तक लिहिले. आपण कशा पद्धतीने फार चांगले आणि महान कार्य करतो तुम्ही लक्षात घ्या. कारण की बाबासाहेबांनी बुद्धा एंड हिज धम्मा या पुस्तकाच्या पहिल्या पानावर लिहून ठेवले. काय लिहून ठेवले की विज्ञाननिष्ठ समाजाला बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा हा मानव समाज नष्ट होईल. आधुनिक जगाला जिवंत राहायचे असेल, स्वतःला वाचवायचे असेल तर बुद्ध धम्माची कास धरा. बाबासाहेबांनी 35 वर्ष सर्व धर्माचा अभ्यास केला, तेव्हा धम्माचा स्वीकार केला. आणि भगवान बुद्धाने सर्व मानव समाजाचा अभ्यास केला, तेव्हा जाऊन धम्माचा आविष्कार केला. पहा, मी म्हटलं की जगाला धम्माशिवाय पर्याय नाही, नाहीतर तो मानव समाज नष्ट होईल. आपण धम्म टिकवून ठेवतो म्हणजे या जगावरती मानवाला सुरक्षित करतो, सर्व प्राण्यांना सुरक्षित करतो. हा आपला महान धर्म आहे जो की विज्ञानावर आधारलेला आहे. बाकी सर्व धर्म कशावर आहे? देवावर, ईश्वरावर, आत्मावर, स्वर्ग आणि नरकावर आहे. जे आपण कधी पाहिलं नाही त्याच्यावर ते आधारित आहे. आपला धम्म जो आहे तो विज्ञानावर आधारित आहे. म्हणून आपण जे काम करत आहोत, तुम्ही जे काम करता ते फार महान काम आहे. हे इतकं मोठं पुण्य तुम्ही करता की फार मोठं पुण्य करता. म्हणून पहिला मुद्दा सांगितला मी की जगाला धम्माशिवाय पर्याय नाही, नाहीतर हा मानव समाज नष्ट होईल. आता दुसरा मुद्दा आहे, जेव्हा बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली 14 ऑक्टोबर 56ला, दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी तुम्हाला एक संदेश दिला. 15 ऑक्टोबरला तुम्हाला संदेश दिला. काय संदेश दिला? तुमची जिम्मेदारी मोठी आहे, तुमची जिम्मेदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. बौद्ध धम्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्य आहे, म्हणून आपण उत्तम रीतीने धम्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाहीतर महार लोकांनी बुद्धाचा धम्म निंदाजनक स्थितीत आणला. असे होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे? नाहीतर महार लोकांनी बुद्धाचा धम्म निंदाजनक स्थितीत आणला, असे होऊ नये म्हणून आपण दृढ निश्चय केला पाहिजे. कारण बुद्धाच्या धम्मानेच जगाचा उद्धार होणार आहे. बुद्धाच्या धम्मानेच आपला नाही, जगाचाही उद्धार धम्मानेच होणार आहे. म्हणून धम्म टिकवणे आणि धम्माचा प्रचार करणे हे किती महान जिम्मेदारी आहे तुम्ही लक्षात घ्या. आणि या धम्माला तुम्ही टिकवून ठेवा आणि सामोरे टिकवून ठेवा, कारण जगाचं अस्तित्व धम्माशिवाय नाहीसे होणार. तर पहा, बाबासाहेब का म्हणतात? अस्पृश्याची सावली पडली तरी तुम्हाला विटार होतो, अस्पृश्याची सावली पडली तरी तुम्हाला विटार होतो. मग त्यांच्या बायकाच्या तोंडातले पाणी तुम्ही आपल्या तोंडात घेऊन पिता, तेव्हा तुम्हाला का विटार होत नाही? असे डावपेच होते ब्राह्मणी हिंदू धर्माचे. बाबासाहेब म्हणाले, सन्मानासाठी धम्म घ्या, पंचशीलमध्ये सन्मान आहे, पंचशील देशहिताचे आहेत. तर जेव्हा मी पंचशील घेतो तेव्हा पंचशील मी पाली आणि मराठीमध्ये घेतो, जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे. पानाती पाता वेरमणी, मी प्राणी मात्रावर दया करील, त्याचं लालन पालन करील, कारण मी हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, अदिंद दाना, आपल्या लग्नाच्या बंधनाला मी पवित्र ठेवीन, खोटे बोलणार नाही विनाकारण, आणि दारू बियर खर्रे सिगरेट तंबाखू आम्ही खाणार नाही. हे झालं पंचशील. या पंचशीलच्या आचरणात तुमचं कल्याण आहे, या मार्गाला तुम्ही सोडू नका. तर बाबासाहेब का म्हणतात? रवी कांबळेजी साहेब आले प्राध्यापक, त्यांना माझा जय भीम आहे.
हां, तर बाबासाहेब का म्हणतात, बुद्ध धम्माच्या प्रचाराला 3 गोष्टी आवश्यक आहेत. बुद्ध धम्माच्या प्रचाराला 3 गोष्टी आवश्यक आहेत. एक बायबलसारखे पुस्तक पाहिजे, कारण त्रिपिटक एवढं मोठं आहे की त्याला साधारण भिक्षूसुद्धा वाचू शकत नाहीत. मग साधारण उपासक कुठून वाचतील? म्हणून बाबासाहेबांना एक छोटंसं बायबलसारखं पुस्तक पाहिजे, म्हणून बुद्ध अँड धम्मा हे पुस्तक लिहिलं इंग्लिशमध्ये. पण त्याचं अनुवाद जे आहे हिंदी आणि मराठीमध्ये अर्ध 50% चूक आहे, एकदम गडबड घोटाळा आहे, म्हणून धम्माचा प्रचार पुन्हा थांबलेला आहे. दुसरं बाबासाहेब म्हणतात, धम्म प्रचाराला दुसरी आवश्यक गोष्टी, एक जागतिक बौद्ध सेवा संघ पाहिजे. जागतिक बौद्ध सेवा संघ पाहिजे. त्याच्या अंतर्गत बुद्धिस्ट शाळा, कॉलेज आणि बुद्धिस्ट दवाखाने असले पाहिजे. बुद्ध धम्माच्या प्रसाराला दुसरी आवश्यक गोष्ट, जागतिक बौद्ध सेवा संघाच्या अंतर्गत बुद्धिस्ट शाळा, कॉलेज आणि बुद्धिस्ट दवाखाने. पण एवढे पैसे आपल्याजवळ नाही आहे, म्हणून मला वाटते प्रत्येक जिल्ह्यामध्ये बाबासाहेबाचं किंवा बुद्धाचं कॉलेज नाही आहे. पण 14 एप्रिलला पुऱ्या महाराष्ट्रामध्ये एवढा पैसा खर्च होतो. 14 एप्रिल मनवताना की एकाच दिवशी सर्व महाराष्ट्राचा पैसा जमा केला, ते एकाच जागी आपण 50 एकर जमीन घेऊन एक मोठं कॉलेज बांधू शकतो, एक दवाखाना बांधू शकतो. म्हणून आता तुम्ही लोकांनी जागतिक बौद्ध सेवा संघाची स्थापना केली पाहिजे. जगाच्या सर्व बौद्धांना एकत्र आणून त्यांचा फंड निर्माण करून जागोजागी जिथे जिथे बौद्ध कॉलेज शाळेची गरज आहे, दवाखान्याची गरज आहे, तिथे तिथे तुम्ही कॉलेज बांधले पाहिजे. अशा पद्धतीनं हा धम्माचा प्रचार होईल. तिसरं बाबासाहेब म्हणतात, धम्माच्या प्रचाराला आवश्यक, आजकालचे भिक्षू निव्वळ ध्यान साधना करतात. आजकालचे भिक्षू निव्वळ ध्यान साधना करतात. त्यांना हे समजावून सांगावं लागेल की तुम्ही गावात जा, नगरात जा, आपल्या धम्माच्या मताने त्यांना प्रभावित करा. निव्वळ ध्यान साधना करून काही उपयोग नाही. ध्यान साधना करा, पण निव्वळ ध्यान साधना करू नका. गावात जा, नगरात जा, लोकांना आपल्या धम्मामताने प्रभावित करा. या 3 प्रकारे बुद्ध धम्माचा प्रचार होऊ शकतो. तुम्ही हे लक्षात घ्या आणि या पद्धतीने आता कोणीतरी पुढाकार घेऊन सामोर गेले पाहिजे. तर मी दीक्षाभूमी नागपूरमध्ये नेहमी तिथे येणाऱ्या उपासकांना सांगत असतो की बाबासाहेब एवढे महान का बनले. बाबासाहेब एवढे महान का बनले, तर बाबासाहेबाला 4थी क्लासमध्येच धम्म समजला. आम्हाला धम्म फार उशिरा समजत आहे, त्याच्यामुळे आपण उंची गाठू शकत नाहीत. म्हणून तुम्ही काय करा, आमच्या स्त्रिया ज्या आहे एकदा लग्न झालं की ते पुस्तकाकडे ढोंकूनही पाहत नाही, आपलं चूल आणि मूल सांभाळतात. म्हणून त्या स्त्रियांनी आपल्या काय केलं पाहिजे, रोज काही ना काहीतरी एखादी बाबासाहेबाचं धम्माचं पुस्तक रोज 1-2 पानं तरी वाचन केलं पाहिजे. अशामुळे तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा साठा होईल. बून बून घडा भरते, बून बून तुम्ही ज्ञान साठवा तर तुमच्या बुद्धीमध्ये सुद्धा ज्ञान येईल. तुमचं ज्ञान जे आहे ते तुमच्या मुलाच्या कल्याणासाठी येईल. कारण तुम्हाला जे ज्ञान आहे ना धम्माचं, तुम्ही ते आपल्या मुलाला सांगाल. तुम्ही रोज काय करा, पंचशील घ्या. पाली आणि मराठीमध्ये पंचशीलचा मुलांना अर्थ सांगा, तर तुमच्या मुलाचं धम्म मजबूत होईल, त्याचं आचरणही मजबूत होईल. म्हणून घरी रोज तुम्ही पंचशील घ्या. तुमच्या घरामध्ये कोणी नवीन भंते येऊन रोज पंचशील देणार नाही, म्हणून तुम्ही घरी रोज पंचशील घ्या. आणि आपल्या 6-7 वर्षाच्या मुलाकडून देखील तुम्ही काही ना काही धम्माचे पुस्तक एवढंसं पान का होईना तुम्ही त्यांच्याकडून वाचन करून घ्या. अशामुळे त्या मुलांना धम्म जर लहानपणास कळला तर तो पार महान पोरगा बनेल. त्यांना वाचन करण्याची सवय येईल, तो महत्त्वाकांक्षी बनेल. म्हणून आपल्या मुलाकडून सुद्धा तुम्ही रोज काही ना काही धम्मपदाचं पान वाचन करून घ्या. आणि त्याचं खरं खोटं काय आहे, चांगलं वाईट काय आहे, त्यांना मुलांना आपल्या समजवा. आणि आपल्या घरी तुम्ही अशा लहान मुलांना बुद्धाच्या कथा सांगा.
बाबासाहेबाच्या कथा सांगा, रमाई, सावित्री, ज्योतिबा फुले यांच्या कथा सांगा, म्हणजे त्यांच्यावर चांगल्या पद्धतीनं धम्मसंस्कार रुजतील आणि ते एक दिवस फार महान मोठीने बनतील. बाबासाहेब म्हणतात कोणता महात्मा येईल आणि कोणता बोधिसत्व येईल आणि आमच्या समाजाचं कल्याण करील, अशा फालतूचा विचार तुम्ही करू नका. कोणता महात्मा येईल, कोणता बोधिसत्व येईल आणि आमच्या समाजाचं कल्याण करील, असा फालतूचा विचार करू नका. तुमच्या समाजावर कोणतं संकट आलं तर समाजाने संघटित राहावे, संघटित राहून त्या संकटाला तोंड द्यावे. नाहीतर तुम्ही नदीमध्ये पडलेल्या लाकडाच्या औंढक्यासारखी तुमची स्थिती होईल. जिकडे नदी वाहेल तुम्ही तिकडे वाहत जाल. पडलं? आपल्या उद्धाराचा भार दुसऱ्याच्या खांद्यावर टाकू नका. आपल्या उद्धाराचा भार दुसऱ्याच्या खांद्यावर टाकू नका. तुम्ही आपला समाज संघटित का होत नाही आहे? एकच कारण आहे, तुम्हाला अष्टांगिक मार्गाची समज नाही. मोठ्या मोठ्या वंदना पाठ आहे, पण अष्टांगिक मार्ग सांगा म्हणलं तर तुम्हाला काही येत नाही. यालाच म्हणतात निब्बाणाचा मार्ग. हाच आहे परमसुखाचा मार्ग. याची वंदना करा रोज रोज. हे काय इतिपी सो भगवा रोज रोज तारीफ करता, या मार्गाचं करा म्हणजे खरी बुद्धाची पूजा होईल. अष्टांगिक मार्गाचं आचरण ही खरी बुद्धाची पूजा आहे. याच्या आचरणानं तुम्ही संघटित व्हाल, तुम्ही विद्वान व्हाल. समजलं की नाही? हे अशा पद्धतीने तुम्ही आचरण करा. तर तर बाबासाहेब का म्हणतात, मी दिवस रात्र अभ्यास केला, स्वतःचं कल्याण केलं आणि समाजाचं सुद्धा कल्याण केलं. तुम्ही सुद्धा दिवस रात्र अभ्यास करा, समाजाचं कल्याण करा, स्वतःचं सुद्धा कल्याण करा. मी दिवस रात्र अभ्यास केला, समाजाचं कल्याण केलं, स्वतःचं सुद्धा कल्याण केलं. तुम्ही सुद्धा दिवस रात्र अभ्यास करा, स्वतःचं कल्याण करा आणि समाजाचं देखील कल्याण करा. आता जर तुमचं कल्याण होत नसेल, याच्यामध्ये बाबासाहेबाचा कसूर नाही. तर मी तुम्हाला एक पराभव सूत्र सांगतो. मी कुठेही हे सांगत राहतो, कारण माणसाच्या अधोगतीचे कारण, माणसाच्या दुर्गतीचे कारण. एकदा बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनात राहतात. मध्यरात्र झाली की एक देवता म्हणजे सज्जन व्यक्ती भगवान बुद्धाकडे येतो आणि बुद्धाला वंदन करून हात जोडून प्रश्न करतो की भगवंता, कोणत्या माणसाची उन्नती होते आणि कोण दुर्गतीला जाते, कोण अधोगतीला जाते, आम्हाला सांगा. त्यावर बुद्ध उत्तर देतात, सोपे आहे. जो धम्माचे आचरण करतो त्याची उन्नती होते आणि जो धम्माचे आचरण करत नाही त्याची दुर्गती होते. तर धम्म हा पंचशीलवर आधारित आहे. पंचशीलवर आधारित आहे धम्म. पंचशीलचं आपण आचरण करा, आपली सुद्धा उन्नती होईल. तर हे झालं पहिलं अधोगतीचं कारण. दुसरं कारण आहे, अधोगतीच्या माणसाला दुर्गुणी माणसे आवडतात, सद्गुणी माणसे आवडत नाही. दुर्गुणी माणसासोबत त्याची मैत्री असते, हे त्याच्या अधोगतीचं दुसरं कारण आहे. मग उदाहरण देतो. दारू पिणाऱ्या माणसासोबत तुमची मैत्री असली की दारू पिणारा माणूस तुम्हाला म्हणेल चाल दारू प्याला. चोरासोबत मैत्री असेल तर चोरी करणारा माणूस म्हणेल चाल चोरी करायला जाऊ. क्रिकेट खेळणाऱ्या मुलासोबत मैत्री असली तर क्रिकेट खेळणारा म्हणेल चाल क्रिकेट खेळायला जाऊ. भंतेसोबत मैत्री असली तर भंते म्हणेल चाल वंदना करायला जाऊ. आणि अभ्यास करणाऱ्या मुलासोबत तुमची मैत्री असली तर तो मुलगा म्हणेल चला अभ्यास करायला जाऊ. जशी आपली संगती तसा आपण घडू शकतो. हे दुर्गतीचं दुसरं कारण आहे. तिसरं कारण आहे दुर्गतीचं, झोपाळूपणा, गप्पा मारण्याची सवय, निरुद्योगीपणा, आळस आणि क्रोध हे अधोगतीचे तिसरे कारण आहे. झोपाळूपणा, रात्री झोपाचं, दिवसा झोपाचं, आराम करत राहतं, झोपाळूपणा. गप्पा मारण्याची सवय, 4 माणसं भेटले लागले पचड करायले, 4 बाया भेटल्या लागल्या पचड करायले. काय बोलत आहे, कोणत्या विषयावर बोलत आहे हे नाही, फक्त टाईमपास आहे. समजलं की नाही? हे दुसरं कारण आहे. वेळ महत्त्वपूर्ण आहे. तिसरं कारण आहे निरुद्योगीपणा. 2 दिवस काम करायचं आणि 15 दिवस खायचं, हे झालं तिसरं कारण. चौथं आहे आळस.
आळशी माणूस काय म्हणतो, अरे ऊन लई आहे मी काम नाही करत, अरे थंडी आहे मी काम नाही करत, अरे लई भूक लागली आहे मी काम नाही करत, अरे लई जेवण झालं जरा झोपतो, हातामध्ये लई काम आहे, अरे उद्या करील, असा म्हणून काय करतो तो, काम करत नाही, घरचं धन साठून जाते, नवीन धन येत नाही, हे झालं आळस. आणि पाचवं क्रोध. क्रोध करण्यास सुखी जीवन जगण्यासाठी क्रोधाची हत्या केली पाहिजे. सुखी जीवनासाठी क्रोधाचा त्याग केला पाहिजे. धर्मेंद्रसारखी डायलॉग मारण्याची गरज नाही, कुत्ते मैं तेरा खून पी जाऊंगा असं म्हणण्याची गरज नाही. शांतीनं सुद्धा तुम्ही त्याचा बदला घेऊ शकता. हे झालं झोपाळूपणा, गप्पा मारण्याची सवय, निरुद्योगीपणा, आळस आणि क्रोध. हे झालं अधोगतीचं तिसरं कारण. चौथं कारण आहे, जवळ संपत्ती असूनही आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांचे पालन पोषण न करणे, हे अधोगतीचे चौथे कारण आहे. पाचवं कारण आहे, साधू संत सन्माननीय व्यक्ती श्रमण अशा लोकांना खोटे बोलणे, त्रास देणे, त्यांना ठकवणे, हे अधोगतीचं पाचवं कारण आहे. सहावं कारण आहे, आपल्या घरी संपत्ती आली की आपण ते एकटं खातो, दुसऱ्याला त्याचं काहीही देत नाही, हे अधोगतीचं सहावं कारण आहे. सातवं कारण आहे, घरी संपत्ती आली की त्याला गर्व येतो, घमंड येतो, मग तो शेजारी लोकांचा, रिश्तेदारांचा तिरस्कार करतो, हे अधोगतीचं सातवं कारण आहे. आठवं कारण आहे, व्यभिचार करणे, मद्यपान करणे, जुगार खेळणे, याच्यामध्ये संपत्तीचा नाश करणे, हे अधोगतीचं आठवं कारण आहे. नववं कारण स्वतःच्या बायकोमध्ये समाधान न मानता वेश्या, गणिका, परस्त्रिया यांच्याशी संबंध ठेवणे, हे अधोगतीचं नववं कारण आहे. 10वं कारण आहे, असंयमी उधळी स्त्री अथवा पुरुष. आता असंयमी म्हणजे तिला खाण्यामध्ये, चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये आणि खर्च करण्यामध्ये संयम नाही आहे. तसाच पुरुष याच्या हाती संपत्तीची चाबी देणे, हे अधोगतीचं 10वं कारण आहे. 11वं कारण जास्त वयाच्या पुरुषाने लहान वयाच्या मुलीशी लग्न करणे, हे अधोगतीचं 11वं कारण आहे. 12वं कारण बुद्धानं सांगितलं, पण ते आजच्या घडीला लागू पडत नाही, म्हणून मी 12वी कारण सांगत नाही. बुद्ध म्हणतात, हे कुलोत्तम देवता, माणसाने या कारणाचा नाश केला तर माणूस वाचेल, नाहीतर माणसाची अधोगती, माणसाचा नाश नक्की आहे. तर मी तुम्हाला अधोगतीचे, दुर्गतीचे कारण सांगितले. तुम्ही या कारणापासून दूर राहा, म्हणजे तुमची सुद्धा उन्नती होईल, प्रगती होईल. तर आता मी तुम्हाला वज्जी सूत्र सांगतो. फार महत्त्वपूर्ण आहे वज्जी सूत्र. तर भगवान बुद्ध गुद्रकूट पर्वतावर राहतात. तर राजा अजातशत्रू आपल्या प्रधान वस्त्रकार ब्राह्मणाला म्हणतो. राजा अजातशत्रू आपला प्रधान वस्त्रकार ब्राह्मण याला बोलवून सांगतो, तू गुद्रकूट पर्वतावर जा, तिथे भगवान बुद्ध असतील, माझ्याकडून त्यांना वंदन करा, त्यांची तब्येत पाणी विचारा आणि त्यांना माझा संदेश सांगा की राजा अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करणार आहे. वज्जी कितीही शक्तिशाली असले तरी मी त्याचा पुरेपूर नाश करेल. तेव्हा तो वस्त्रकार ब्राह्मण म्हणतो, ठीक आहे राजा, म्हणून तो वस्त्रकार गुद्रकूट पर्वतावर जातात. गेल्यावर ते वंदन करून बुद्धाला सर्व कुशल विचारून बुद्धाला राजा अजातशत्रूचा संदेश सांगतो की राजा अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करणार आहे, आपले काय म्हणणे आहे ते आम्हाला सांगा. तेव्हा भगवान बुद्ध बाजूला आनंद असतो. आनंदाला म्हणतो, आनंदा, तू हे ऐकले आहे का की वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवतात? आनंद उत्तर देतो, हो भगवंता,
मी हे ऐकले आहे की वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवतात. तेव्हा बुद्ध म्हणतात, हे आनंदा, जोपर्यंत वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवतील तोपर्यंत वज्जीचा नाश होऊ शकणार नाही, त्याची भरभराट होईल. आनंदा, जोपर्यंत वज्जी एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे ठाकतात, एकोप्याने आपापले उद्दिष्ट कार्य करतात, तोपर्यंत वज्जी कधीच नाश पावणार नाही, उलट त्यांची भरभराट होईल. जोपर्यंत वज्जी कोणतेही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय त्यानुसार वर्तन करीत नाहीत, ज्या उद्दिष्टाला एकदा सर्व मान्यता मिळाली ते त्याला वर्ज्य समजत नाहीत आणि गतकाळात जे वज्जी कुळाने नियम केले त्या नियमाप्रमाणे वज्जी चालतात, तोपर्यंत वज्जीचा नाश होणार नाही, उलट वज्जींची भरभराट होईल. जोपर्यंत वज्जी आपल्यामधील वृद्धांना मान देतात, त्यांचा आदर करतात, त्यांची सेवा करतात, त्यांचा सल्ला ऐकणे हे आपले कर्तव्य मानतात, तोपर्यंत वज्जी नाश पावणार नाही, उलट वज्जींची भरभराट होईल. जोपर्यंत वज्जी आपल्या कुळातील कोणत्याही स्त्रियाला अथवा कन्येला बळजबरीने ढांबून ठेवित नाहीत, तोपर्यंत वज्जीचा नाश होणार नाही, त्याची भरभराट होईल. म्हणजे जोपर्यंत वज्जी स्त्रियाचा मान करत आहे तोपर्यंत वज्जी नाश पावणार नाही, उलट त्यांची भरभराट होईल. जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात, धम्माचे आचरण करतात, तोपर्यंत वज्जी नाश पावणार नाही, उलट त्यांची भरभराट होईल. सारांश, जोपर्यंत वज्जी प्रजातंत्रावर विश्वास ठेवतील, प्रजातंत्राप्रमाणे आचरण करतील, तोपर्यंत वज्जीच्या राज्याला संकट स्पर्श करू शकणार नाही, असे भगवान बुद्धाने स्पष्ट केले. त्यावर तो वत्सकार ब्राह्मण म्हणतो, तर मग हे गौतमा, मगध राजा अजातशत्रूला वज्जीचा पाळाव करता येणार नाही असे तुमचे म्हणणे दिसते. जोपर्यंत वज्जी या 7 नियमाचे पालन करत आहे तोपर्यंत वज्जीचा पाळाव होणार नाही असे तुमचे म्हणणे दिसते. तर मग हे गौतमा, आम्ही जातो आणि राजा अजातशत्रूला हे सर्व संदेश सांगतो. तर हे 7 नियम जे आहे ते तुम्हाला आम्हाला आजही लागू पडते. आता या प्रवचनाला थोडासा शब्द बदलून टाकला, की एक तर या शब्दाला महार लावा, एक तर या शब्दाला बौद्ध लावा, की जोपर्यंत बौद्ध सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवतील तोपर्यंत बौद्धचा कधी नाश होणार नाही, उलट त्यांची भरभराट होईल. जोपर्यंत बौद्ध लोक एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे ठाकतात, एकोप्याने कार्य करतात, तोपर्यंत बौद्ध लोक नाश पावणार नाही. या पद्धतीनं जर आपण प्रवचन घेतलं तर हे प्रवचन असं होईल. आणि या 7 नियमाचं तुम्ही पालन केलं तर तुमचा कोणीही बाल बाका करू शकणार नाही. तर महामंगल सूत्र आम्ही घेतो. महामंगल सूत्र, असेवनाच बालान पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानन एतन मंगल उत्तमम. या गाथेचा अर्थ होतो की माणसाचं महामंगल कशात आहे, तर असेवनाच बालानं, मूर्खाची संगती करू नका, ज्ञानी संत पुरुषाची संगती करा आणि पूजा करण्यायोग्य व्यक्तीची पूजा केल्याने तुमचं महामंगल होते. मूर्खाची संगती करू नका. मूर्ख म्हणजे कोण? मूर्ख कसा ओळखायचा? कोणाच्या काही माथ्यावर कपाळावर लिहिलं आहे का की हा मूर्ख आहे म्हणून? कोणाच्या माथ्यावर थोडं लिहून आहे की हा मूर्ख आहे म्हणून? बुद्ध काय म्हणतो, मग मूर्ख ओळखायचा कसा? तुम्ही विचारलं पाहिजे म्हणते ना, मूर्ख मग कोण? मूर्ख कोणाला म्हणायचं? कोणाच्या माथ्यावर तर लिहून नाही की मूर्ख कोण आहे. तर भगवान बुद्ध म्हणतो, दारू पिणारा मूर्ख. पहिलं मी बी मूर्ख होतो, मी बी गुगुसमध्ये असताना महामूर्ख होतो. तर बुद्ध म्हणतात, दारू पिणारा मूर्ख, दारू पिऊ नका, दुसऱ्याला दारू पाजू नका. दारू पिऊन माणूस पाप करतो, दुसऱ्याला पाप करण्यास प्रवृत्त करतो. दारूमध्ये कोणतेही विटॅमिन नाही, दारू काही पौष्टिक आहार नाही. तुमच्या जीवनात घरात कोणती समस्या आली, दारू हा समस्या सोडण्याचा मार्ग नाही, उलट समस्या वाढून जाते. दारू हा मूर्खाचा स्वर्ग आहे, दारू हा मूर्खाचा स्वर्ग आहे. त्या मूर्खाच्या स्वर्गापासून सदैव दूर राहा. दारू पिल्याने 6 संकट येतात.
दारू पिल्याने 6 संकट येतात. संपत्तीचा नाश होतो. दारू आज पेली उद्या पाजायला लागते. पेली तरी संकट होते आणि पाजली तरी संपत्ती नाश होते. संपत्तीचा नाश, अश्लील वर्तणूक, दुसऱ्याची बायकोसुद्धा आपलीच बायको वाटते. दारूचे हे दुसरं संकट. तिसरं झगडे भांडण, घरी बी झगडे होतात, बाहेर झगडे होतात. चौथं रोग बिमाऱ्या होते. 5वं शीलभ्रष्टता, बुद्ध सांगतात पंचशील, बाबासाहेब सांगतात 22 प्रतिज्ञा. दारू पेली की आपलं शील भंग झालं आणि आपण आज ना उद्या, आपण नाही तर आपले मुलं, त्याचे मुलं तरी एक दिवस दुर्गतीला जातील. आणि 6वं संकट आहे मेंदूचा आजार आणि बुद्धीचा नाश. तर दारू पिल्याने 6 संकट येतात. संपत्तीचा नाश, अश्लील वर्तणूक, झगडे भांडण, रोग बिमाऱ्या, शीलभ्रष्टता, बुद्धीचा नाश आणि मेंदूचा आजार. तर अशा पद्धतीने हे 6 संकट येतात. म्हणून सर्वजण प्रतिज्ञा करा की आम्ही दारू पिणार नाही आणि दारू पिणाऱ्याच्या मरण्यावर सुद्धा तुम्ही जाऊ नका. मी जाणं बंद केलं, तुम्ही सुद्धा जाणं बंद करा. आता थोड्या वेळानं सभामध्ये सुरुवात होणार आहे. आखरीचं संविधानाबद्दल थोडंसं बोलतो. समाप्त झालं. बीबीसीने जेव्हा बाबासाहेबांना संविधान दिलं तेव्हा बीबीसीच्या लोकांनी बाबासाहेबांची इंटरव्ह्यू घेतली. त्याचे 2-3 प्रश्न सांगतो मी. ते पत्रकार म्हणतात बाबासाहेबाला, बाबासाहेब आपण संविधानाच्या रूपात भारताला लोकशाही दिली तर ही लोकशाही टिकेल का? बाबासाहेब उत्तर देतात, बिलकुल टिकणार नाही. जी लोकशाही मी संविधानाच्या रूपात दिली ते बिलकुल टिकणार नाही. पत्रकार म्हणतो, जेव्हा लोकशाही टिकणार नाही तर तुम्ही संविधानाच्या रूपात लोकशाही का दिली? कारण याच्याशिवाय देशाच्या कल्याणाचा मार्ग दुसरा नव्हता. मग लोकशाही टिकणार नाही याचं कारण काय? लोकशाही टिकणार नाही याचं कारण काय? याचं कारण आहे हिंदू धर्म आणि लोकशाही. आजचा हिंदू धर्म आणि लोकशाही याचा 36चा आकडा आहे. म्हणून या देशात लोकशाही कधी टिकणार नाही. तुम्ही बारीक विश्लेषण करा. भारत देशामध्ये दिसायला लोकशाही आहे, पण अंदरून जे आहे लोकशाही पुरी पोखर आहे. एवढं बोलतो. मला बोलू दिलं याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम. कल्याण हो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. महाकारुणिक सम्यक संबुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचाराला त्रिवार अभिवादन. त्याचप्रमाणे उपस्थित भिक्खू संघ यांनाही माझा पंचांग प्रणाम. मंचावरती संघ जरी नसला तरी पण 4 ते 5 भंतींचे नावं इथे आहेत. त्यामुळे मी यांना संघ संबोधित करतो आहे. मंचाच्या समोर उपस्थित असलेले उपासक आणि उपासिका अगदी श्रद्धावान आणि बौद्ध धर्माला वाहून घेणारे, बौद्ध धर्मासाठी आपली वेळ देणारे, बौद्ध धर्माप्रमाणे आपलं आचरण करणारे अनुयायी यांनासुद्धा मैत्रीपूर्ण जय भीम. आता हा जो काही कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम बौद्ध सर्कल समिती घुगुस च्या माध्यमातून या परिक्षेत्रामध्ये, या परिघामध्ये जे छोटी मोठी जी गावं आहेत, वाड आहेत, परिसर आहे, या सर्व लोकांना एकत्र करून त्या मंडळाची हितगुज चर्चा करून या कार्यक्रमाचं एक सामूहिक आयोजन करण्यात आलेलं आहे. घुगुस सर्कलमध्ये कदाचित मी ज्या ठिकाणी राहतो ते गाव मोडते की नाही मला माहीत नाही. इथून 8 किलोमीटर अंतरावरती
चिंचाडा फाट्याच्या समोर वांड्री नावाचा गाव आहे. त्या वांड्री नावाच्या गावामध्ये NATPच्या लेआउटमध्ये 1700 स्क्वेअर फूटवरती बुद्धविहाराचं बांधकाम सुरू आहे. तिथे छोट्याशा 3 खोल्या आतापर्यंत बनलेल्या आहेत. भगवान बुद्धांची 10 फुटाची मूर्ती आणि 8 फुटाचा चबुतरा, एकूण 18 फुटाची मूर्ती एखाद्या पोल एवढी तुम्हाला चिंचाड्याच्या फाट्यावरून दिसून पडते आणि वांड्री गावाच्या पूर्वीच आहे. त्या ठिकाणी आमचे उपाध्याय डॉक्टर प्राध्यापक नंदवर्धन बोधी यांचं एक चैत्य आहे, ते बनून तयार आहे. आणि यावर्षी तिथे बोधिवृक्षाला 28 बुद्धांची परिघेराचा एक छोटासा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आम्ही आता या वर्षामध्ये बनविणार आहोत. सध्या तिथे 3-4 भंतेजी राहतो आम्ही. भंतेजी म्हणण्यापेक्षा चिवरधारी आम्ही तिथे राहतोय. आणि तिथून मी बरोबर ती नियोजित वेळेवरती निघालो. पण वाटेमध्ये एक उपासक मिळाला आणि त्याने माझ्याशी चर्चा केली. भंतेजी, तुम्ही कार्यक्रमाला जाऊन राहिलेत, तुमची पत्रिकेमध्ये आम्ही नाव ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, तर त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही धम्मदेशना देऊ नका. धम्मदेशनेची लोकाला आता गरज नाही. लोकांनी या 75 वर्षामध्ये, प्रजासत्ताकाचे 75 वर्षामध्ये धम्मदेशना वारंवार खूप वेळा ऐकलेली आहे. आत्ताच भंतेजींनी तुम्हाला वजीय सुत्त सांगितलं आहे, त्याचं ओरिजिनल नाव प्रजासत्ताक सुत्त आहे. आज जो दिवस आहे अमृत महोत्सव, हा जर टिकवून ठेवायचा असेल तर वजीचे जे 7 जे अपरिहार्य जे नियम आहेत ते आपण आपल्या जीवनामध्ये सामूहिकरित्या अंगीकारायचे आहेत. आणि म्हणून त्या उपासकाची गोष्टच मला तुम्हाला इथे सांगायची आहे, धम्मदेशना द्यायची नाही आहे. आणि जी तुम्हाला माहिती मी देणार आहे ते प्रत्येकांच्या कामाची आहे. कारण आपलं जे चित्त आहे, प्रत्येकांचं चित्त हे दूषित झालेलं आहे. याला उजू करण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी मला माहिती देणे हे आवश्यक आणि गरजेचं आहे. आपण जे माझ्यासमोर बसलेले आहात त्यापैकी जो उपासक, उपासिका, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, जे लोक 4 तासापेक्षा जास्त मोबाईलचा वापर करतात 24 तासामध्ये, ते सर्व लोक RSSचे कार्यकर्ते आहेत. पुन्हा मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही 24 तासापैकी 4 तास जर मोबाईल वापरत असाल तर तुम्ही निश्चितपणे RSSचे कार्यकर्ते आहात आणि फुल वर्कर कार्यकर्ते आहात, हाफ वर्कर नाही. कारण मोबाईलमध्ये जी सोशल मीडिया चालते, जी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे, यामध्ये फेक नावाच्या बातम्या, माहिती, धम्मदेशना, काही स्टेटस, काही व्हिडिओ, काही गाणे हे यामध्ये फेक असतात, डुप्लिकेट राहतात, बनावट असतात. शब्दांचे हेरफेर करून बाबासाहेबांच्या नावाने काहीतरी पेरून तुमच्या डोक्यामध्ये ते बिंबवल्या जाते. आणि मग तुम्ही ते वारंवार इकडून इकडे शेअर करण्यामध्ये, पाठविण्यामध्ये तुमचा दिवस जातो. मला माहीत आहे तुमच्यापैकी कोणीच लोक व्हॉट्सअपमध्ये आलेल्या ग्रुपच्या बहुतेक चांगले संदेश कोणीच वाचत नाहीत. पण फेकाफेकीचे जर काही असेल तर तुम्हाला वेळ मिळतो आणि मग तुमच्याकडे जेवढे ग्रुप राहतात, समूह असतात, त्यामध्ये तुम्ही त्याला वितरण करता. आणि मग यामध्ये काय येते तर यामध्ये येते की या भारत देशामध्ये
लाखोनी RSSनी नकली भंते पाठवलेले आहेत, बनवलेले आहेत, घुमत आहेत, फिरत आहेत. अशा प्रकारे बाबासाहेबाच्या नावाने धंदा करणारी लोक, बाबासाहेबाच्या नावाने पैसे घेऊन काम करणारी लोक, बाबासाहेबाच्या नावाने RSSच्या मीडिया ग्रुपवर काम करणारी लोक RSSचे भंतेजी म्हणून चिवरधाऱ्यांचा नेहमी अपप्रचार करीत राहतात. आता थोडं भंते आणि RSS विषयी थोडं सांगतो पहिले 2 मिनिटांमध्ये. या संपूर्ण भारतामध्ये RSSचा एक भंतेजी आहे, त्याचं नाव आहे संघसेन. तो दिल्लीला राहतो आणि त्याच्या संस्थेचं नाव आहे बौद्ध समाज संघ. काय नाव आहे? बौद्ध समाज संघ. तो एकटाच आहे. आणि या देशामध्ये जेव्हा जेव्हा निवडणुका होतात तेव्हा तो बाजारामध्ये चौकात जातो आणि अनुसूचित जातीची जी विंग आहे, RSSच्या 350 संस्था आहेत. या 350 संस्थांपैकी बौद्ध धर्माच्या नावाने काम करणाऱ्या 30 संस्था आहेत. यामध्ये BJP मध्ये एक छोटी विंग आहे, तिचं नाव आहे अनुसूचित जाती जमाती विंग. हे लोक बाजारामध्ये जातात आणि जसं आपल्या घरी एखादी जर बांधकाम असेल तर आपल्याला बाजारामधून चौकातून काही कुली लोक आणावे लागतात. अशाप्रमाणे हा संघसेन नावाचा भंते निवडणुकीच्या दरम्यान बाजारामध्ये जातो आणि कुली लोकांना घेऊन येतो आणि त्यांना ॲग्रीमेंट करतो 2 ते 3 महिन्याचं निवडणुकीच्या पूर्ण कालावधीमध्ये. त्याला 500 रुपये रोजी आणि जेवण खावण आणि राहण्याची व्यवस्था, फक्त निवडणुकीच्या दरम्यान, आत्ता नाही. आणि मग तो जास्तीत जास्त आतापर्यंतचं आमचं जे निरीक्षण आहे ते आम्हाला असं सांगते की 50च्या वर त्यांनी कधी श्रामनेर बनवले नाही. कारण तेवढ्या श्रामनेरांची देखरेख, पाहणी, व्यवस्था करणे साधारण गोष्ट नाही. आणि हे फक्त निवडणुकीच्या दरम्यान तो संघसेन नावाचा हा भंते असा करतो. आणि त्यांची सर्व निष्ठा बुद्धावर नाही, RSSवर आहे. तो एकच भंतेजी असा आहे की तो चिवर घालतो, आतमध्ये बरमुडा लावतो आणि T-शर्ट लावतो, केस आपले 1 इंचीपेक्षा मोठे करतो. आणि हा व्यक्ती एकमेव व्यक्ती पुऱ्या भारतामध्ये बौद्ध समाज संघ नावाचा संस्था चालवितो. आणि त्याच्या सर्व भेटी गाठी, चर्चा, हितगुज हे सर्व हिंदूवादी संस्था संघटन जे आहेत त्यांच्याशी त्याचं आहे. बाकी त्याचं कोणाशी लेनदेन नाही. बुद्धगयाला तो कधी येत नाही, सारनाथला कधी जात नाही, दीक्षाभूमीला नाव माहीत नाही. तो कोणत्याही बौद्ध स्थळावर आजपर्यंत गेलेला नाही. ही झाली RSSच्या एका संस्थेची आणि एका भंतेची बातमी, म्हणजे माहिती. आणि तुम्ही जे RSSचे कार्यकर्ते 4 घंटे मोबाईल वापरण्यावाले आहात, तुम्ही मात्र बौद्ध धर्म नाश करण्यासाठी, संपविण्यासाठी तुम्ही त्यांचे फुल वर्कर असल्याप्रमाणे तुम्ही अनेकदा त्या संदेशाला इकडून तिकडे डायव्हर्ट करत राहता, शेअर करीत राहता. आता भंतेजीची पुन्हा एक गोष्ट. हा संपूर्ण चंद्रपूर जिल्हा आहे. मी या जिल्ह्याचा महासचिव आहे. या संपूर्ण जिल्ह्यामध्ये 20च्या वर भंतेजी नाहीत. जिल्ह्याची गोष्ट करत आहे मी, जिल्ह्याची. आजही तुमच्या या गुगुसमध्ये एक रत्नमणी फक्त राहतो. राजुऱ्यामध्ये कोणी नाही, गडचांदूरमध्ये कोणी नाही, जिवतीमध्ये कोणी नाही. माणिकगड किल्ल्यावरती 2-3 म्हातारे भंतेजी राहत होते, त्यातील मरण पावले. त्या कुट्ट्या आता ओसाड पडलेल्या आहेत. मूलमध्ये एक संघवंश राहतो. थोडं सामोर चालले जा, शिंदेबाई भंतेजी नाही. नागभीडला 2 भंतेजी होते, एक श्रामनेर होता, त्याने चिवर काढला, एक भंतेजी राहिला.
इकडल्या भागामध्ये या तुम्हाला फक्त भद्रावतीमध्ये सच्चक भंतेजी भेटतील. थोडं समोर गेले वरोऱ्यामध्ये भंतेजी नाही, तिकडून रामदिघीच्या भंतेजींना वरोऱ्यामध्ये यावं लागते. आणि चंद्रपूर शहरामध्ये आता मागच्या वर्षी 2 महास्थवीरांचं निधन झालेलं आहे. कृपाशरण आणि सद्धापाल भंतेजींचं महास्थवीर होते. आता या 20-22 भंतेजीपैकी 2 भंतेजी गेले, नवीन भंतेजी आलेले नाहीत, नवीन भरपाई झालेली नाही. आता या जिल्ह्यामध्ये जर समजा फक्त 20 भंतेजी असतील आणि या 20 भंतेजीपैकी काही भंतेजी खरोखरच ते काही आपलं व्यक्तिगत हित साधण्यासाठी, व्यक्तिगत काही लाभ प्राप्त करण्यासाठी ते लोक जाणे करतात, जे बुद्ध विचारधारेशी निगडीत नाही अशा संस्थेशी मंडळाशी. पण असं का होत असेल? संघाची जर गोष्ट केली तर आज चंद्रपुरामध्ये फक्त 2 भंतेजी पाशी संघ आहे. त्यामध्ये एक आहेत रामदिघीचे ज्ञानज्योती भंतेजी, त्यांच्यासोबत 3-4 भंतेजी आणि 3-4 श्रामनेर ते त्यांच्यासोबत राहतात. चंद्रपूर शहरातली जर गोष्ट केली आपण तर फक्त धम्मघोष मेहता नावाचे भंतेजी आहेत, त्यांच्यापाशी फक्त 7 श्रामनेर राहतात. ते छोटे शाळेमध्ये जाणारे, कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे. आणि बाकी सारी जी भंतेजी आहेत ते सारे भंतेजी समाजाच्या विहारामध्ये राहत नाहीत. व्यक्तिगतरित्या दान धर्म जमा करून, जागा खरेदी करून किंवा अतिक्रमण करून विहाराची कुट्टी बांधून त्या ठिकाणी ते निवास करतात. चंद्रपूरमध्ये सध्या भिक्खूंची परिस्थिती थोडी चांगली आहे, कारण इथे सुपीक जमीन आहे धम्माची. कारण भरपूर लोकांची इथे काम आहे. भंतेजींचं जेवढं काम आहे तेवढंच काम इथे काही उपासक वर्गांचं पण आहे. त्यांची पण मेहनत त्या ठिकाणी एवढीच लागलेली आहे. आणि धार्मिक भूमी आहे ही. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये धार्मिक भूमी फक्त चंद्रपूर जिल्हा आहे. नागपूर पूर्ण वाया गेलेला जिल्हा आहे. यानंतर नंबर लागतो औरंगाबादचा. औरंगाबादमध्ये चांगले भंतेजी राहतात. संघ पण तिथे त्यांच्या भंतेजीसोबत राहतोय. आता RSS आणि भिक्खू संघ, आता असली आणि नकलीचा भेद यावर मी आता थोडक्यात प्रकाश टाकणार आहे. नकली भंतेजी ओळखणे फार आसान, सुलभ आणि सोपं आहे. काहीच करावं लागत नाही नकली भंतेना ओळखण्यासाठी. असली भंतेना ओळखण्यासाठी पण काहीच करावं लागत नाही. आता पहिले भंते या शब्दावर प्रकाश टाकतो आहे. भगवान बुद्ध जेव्हापर्यंत होते तेव्हापर्यंत भदंत हा शब्द भगवान बुद्धांसाठी होता. भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणाच्या वेळेस आम्हाला परमिशन दिली, अनुमती दिली, संमती दिली की यानंतर जे महास्थवीर भंतेजी आहेत, जे अनंतपद निर्वाण संपत्ती प्राप्त केलेले भंतेजी आहेत, त्यांनी या शब्दाचा वापर करू शकता. यापूर्वी ही परमिशन आम्हाला नव्हती. पण तुम्ही RSSचे कार्यकर्ते 24 तास पैकी 4 तास मोबाईल वापरणारी लोक जेव्हा केव्हा चिवरधारी तुम्हाला दिसते तेव्हा तो शब्द तुम्ही त्यांना फिट करता, चिपकवून देता, लावून देता. वंदामी भंतेजी केलं पाहिजे, तुमचं कर्तव्यही आहे ते. पण थोडी चौकशी पण केली पाहिजे. आता भंतेजी चिवरधारी जे लोक आहेत, या चिवरधारी लोकांना याच्यामध्ये 4 कॅटेगरी आहेत. काही लोक 1 दिवसासाठी पण चिवर धारण करू शकतात, 10 दिवसासाठी पण धारण करू शकतात, 1 महिन्यासाठी धारण करू शकतात, 3 वर्षासाठी धारण करू शकतात, 7 वर्षापर्यंत धारण करू शकतात. 8व्या वर्षापर्यंत श्रामनेर कोणाला राहता येत नाही, विनय पिटकात नियम आहे. कुदाल पंडितांची गोष्ट सर्वांना माहीत आहे. तर हे जे चिवरधारी जे लोक राहतात
याला श्रामणेर म्हणजे श्रम करणारी लोक. चिवर परिधान करतात, ते त्यांचं मुंडन राहते, चिवर परिधान राहते अंगावरती, आणि त्यांना आपण श्रमण म्हटलं पाहिजे. तो या संघाचा सभासद राहत नाही. चिवरधारी असेल तरी पण तो भिक्खू संघाचा सभासद राहत नाही. तो टेम्पररी आलेला एक बेडूक राहतो. तो कधी येतो कधी निघून जाऊ शकतो. त्याला बंधन राहत नाही विनयाचं. पण त्याला भगवान बुद्धाने 75 शेखिय दिलेले आहेत. या 75 शेखियामध्ये 7-8 नियम तुम्हाला थोडे सांगतो आहे. जर माझ्यासोबत जर कोणी समजा चप्पल जुते टाकून जर चालत असेल सोबत त्याच्यासोबत धम्माची चर्चा करायची नाही. माझ्याकडे जर छत्री नसेल आणि तो जर छत्री घेऊन जर जात असेल त्याच्यासोबत धम्माची चर्चा करायची नाही. मी समजा उभा असेल आणि तो जर खुर्चीवर बसला असेल, समान आसन असेल, त्याच्यासोबत धम्माची चर्चा करायची नाही. त्याने जर समजा याचना केली नसेल, मागणी केली नसेल, तर त्याला धम्म सांगायचा नाही. तो समजा उभा असेल आणि मी जर बसून असेल तरी पण त्याला धम्म सांगायचा नाही. ही श्रामणेराला 75 शेकी आहे. यामध्ये जेवण्यासंबंधीचे 15 नियम आहेत. चालताना, उठताना, बसताना, झोपताना या संबंधीचे 15-20 नियम आहेत. धम्मदेशना देण्याच्या संबंधीचे 10-15 नियम आहेत. कोणाच्या घरी कसं जावं, कसं बसावं, कसं उठावं, कसं बाहेर निघावं या संबंधीचे 10-15 नियम आहेत. हे श्रामणेराला शिकण्यासाठी आहे, श्रम करण्यासाठी आहेत. हा परमानंट नाही. म्हणून त्याला असे पॅम्पलेट जर आपल्याला छापायचे असेल तर त्याला आपण स्पष्टरित्या श्रामणेर हा शब्द वापरून आपण त्याला श्रामणेर किंवा श्रमण लिहिलं पाहिजे. आज असाच एक कार्यक्रम चंद्रपूरमध्ये इंदिरानगरच्या परिसरामध्ये समन्वय समितीकडे होत आहे. तिथे महास्थवीर भंतेजी पण आहेत. पण 3 श्रामणेराला त्यांनी तिथे भदंत भिक्षू लिहून त्याची प्रसिद्धी केलेली आहे. काय त्या आयोजकाचं बरोबर आहे का? ज्यांनी सांगितलं त्याचं बरोबर आहे की ज्यांनी सांगून लिहायला आलो त्याचं बरोबर आहे? हा एक मुद्दा. उपसंपदा झाल्याच्या नंतर म्हणजे जो व्यक्ती 1 दिवस, 3 महिने, 4 महिने, 1 वर्ष, 7 वर्षापर्यंत बौद्धधर्माचा अभ्यास करून परिश्रम करून त्यामध्ये परिपक्व होतो, तो मग त्याला असं वाटते, त्याच्या गुरुला असं वाटते की याला आपण धर्मामध्ये आता स्थायी केलं पाहिजे, निश्चित केलं पाहिजे. मग त्याची एक विधी होते, त्याला म्हणतात उपसंपदा. मग उपसंपदा देताना त्याला परिपूर्ण त्या गृहत्याग करावा लागतो. त्याच्या पूर्वीचं नावाचा त्याग करावा लागतो, घराचा त्याग करावा लागतो, पत्नीचा त्याग करावा लागतो, सांसारिक जीवनाचा पूर्णपणे त्याग करावा लागतो सारांश रूपाने. तो आता सांसारिक जीवनाच्या कोणत्याही नामकरणाचा, वस्तूचा, संपत्तीचा वापर करू शकत नाही. कारण तो काय झाला, आता परमनंट बौद्धधर्मामध्ये आलेला आहे. यानंतर तो काय करतो, तो आपल्यासमोर भिक्षू, भंते, भिक्खू असा शब्द वापरू शकतो. हा शब्द वापरल्याच्या नंतर मग त्याला त्या दिवसापासून जो पावसाळा जवळ येतो त्या पावसाळ्यामध्ये आपल्या गुरुजीच्या सानिध्यामध्ये एखादी वर्षावास सुरू करून त्याचा तो प्रारंभ होतो. मग तो म्हणतो की माझे 1 वर्षावास, 2 वर्षावास, 3 वर्षावास असं तो सांगू शकतो. तुम्ही विचारू शकता. हे जेव्हा वर्षावास सुरू होतात तेव्हा तो परमनंटच्या स्थायीच्या बौद्धधर्माच्या प्रवाहामध्ये तो विलीन होण्यासाठी समाविष्ट होतो. नंतर अशा प्रकारे त्याचे जेव्हा 10 वर्षावास पूर्ण होतात तेव्हा तो थेरो किंवा स्थवीर हा शब्द लावू शकतो. पहिले झाला श्रामणेर, जो अस्थायी स्वरूपामध्ये आहे, चिवरधारीचा आहे पण अस्थायी स्वरूपामध्ये आहे. दुसरा झाला उपसंपदित भिक्षू, जो 1 वर्षापर्यंत फक्त भिक्षू सांगतो, कोणत्याही प्रकारचा वर्षावास सांगू शकत नाही. 10 वर्ष पुरे झाले की तो थेरो लिहिणं सुरू करतो. पुन्हा 10 वर्ष झाले म्हणजे एकूण 20 वर्ष झाले
उपसंपदेच्या नंतर तर तो महास्तवीर लिहिणं सुरू करतो. ही झाली बौद्ध भिक्षूंची ओळख. आता यामध्ये असली आणि नकली आपण कसं ओळखणार? तर साधं आहे. उपसंपदा जेव्हा होते तेव्हा पूर्वीच्या सांसारिक जीवनाच्या सर्व गोष्टीचा त्याग करावा लागतो, नावासहित त्याग करावा लागतो. कोणालाही प्रकाश कवाडे असं नाव सांगता येत नाही, अविनाश टिपरे नाव सांगता येत नाही भंते झाला असेल तर, किंवा रवी कांबळे असं नाव सांगता येणार नाही. मग तो सांगेल त्यांच्या गुरुने जी उपसंपदा त्याला जी नाव दिलं होतं तो नाव तो सांगेल. मग त्यानंतर काय होते? त्याचं मुख्य एक कार्ड आहे. कार्ड म्हणण्यापेक्षा ओळख चिन्ह आहे, ओळख चिन्ह म्हणण्यापेक्षा ओळखपत्र आहे, जे आपल्या सर्वांकडे आहे, आमच्याकडे पण आहे. आता मी खरा आहे की खोटा आहे हे जाणण्यासाठी तुम्हाला भंतेजी तुमचं ओळखपत्र दाखवा असं जर म्हटलं आणि मी जर खरोखरचा भंते असेल तर मला चिडण्याचं कारण नाही, तुमच्यावरती भडकण्याचं कारण नाही. मी माझ्या शालीनतेने माझं ओळखपत्र तुमच्या हातात ठेवलं पाहिजे आणि मग तुम्ही ते ओळखपत्र माझं बघितलं पाहिजे, वाचलं पाहिजे. त्यामध्ये माझा फोटो राहील, एकदा मुंडन असलेला भिक्षू असलेला, त्यामध्ये नाव लिहून असेल भिक्खू भंते भिक्षू असं काहीतरी, त्यानंतर धम्मप्रकाश संबोधी लिहून असेल. आधार कार्ड जर समजा माझ्याकडे 2 असेल तर मी डुप्लिकेट झालो. आधार कार्ड जर माझ्याकडे समजा पुराण्या नावाचं असेल तरी मी डुप्लिकेट झालो. कारण उपसंपदा जेव्हा माझी झाली, वर्षाभार जेव्हा मी तुम्हाला सांगत आहो, भिक्खू म्हणून मी जेव्हा तुमच्यामध्ये वावरत आहो, तुमच्याकडून दान जेव्हा मी जमा करीत आहो, तर याचा वापर संघाला नको पाहिजे का व्हायला? संघ चिरकाळ टिकणारी नको व्हायला पाहिजे काय? आणि मग तुम्ही काय केलं पाहिजे? माझं ओळखपत्र मागून तुम्ही तपासलं पाहिजे, पाहिलं पाहिजे की नाही. एकदम साधी आणि सोपी गोष्ट होती ही. पण आपण दिवसा ढवळ्या रात्री बेरात्री 24 तास मोबाईलवरून इकडून तिकडे तिकडून इकडे नकली आणि असलीचा आपण भेद न करता या समाजामध्ये दूषित वातावरण निर्माण करत आहोत. आणि जी चांगली चांगली भंते जी आहेत, जी खरोखरची भंते जी आहेत, त्यांनाही आपण त्याच्याच लाईनमध्ये बघत आहोत. आणि म्हणून इथे भिक्खू संघामध्ये आता नव्याने अविवाहित असलेली तरुण मंडळी समाविष्ट होत नाही. दुसरा एक धोका पुन्हा आहे. RSSने भंतेजी कोणी बनवले नाही, पण बाबासाहेबाच्या नावाने दुकानदारी करून रिटायरमेंट झाल्याच्या नंतर आलेली इथे जवळपास मी तुम्हाला 20% भंतेजी RSSची दाखवू शकतो. जी रिटायरमेंट झाल्याच्या नंतर इथे येतात, इकडेच बाजूला बसतात आणि इकडे मोठे महास्तवीर असताना सुद्धा इकडल्या एक जणाच्या श्रामनेराला प्रणाम करतात. त्याला लाजही लाग की मी श्रमण आहे, श्रामनेर आहे म्हणून. आणि आम्हाला हे कळत बी नाही या अमृत महोत्सवापर्यंत, या 60 वर्षापर्यंत, की भंतेजी बसलेले असताना कोणत्या सिक्वेन्स प्रमाणे कोण कुठे बसलेले आहेत. इथे जर प्रणाम करायची जर पाळी असेल, दान द्यायची जर पाळी असेल, अभिवादन करण्याची जर पाळी असेल तर इथूनच सुरू झालं पाहिजे. आणि म्हणून या चंद्रपुरामध्ये या 20 भंतेजीपैकी फक्त 10 भंते हे अविवाहित आहेत आणि 10 भंते हे सांसारिक जीवन उपभोगून आलेले आणि सारा दान धर्म सांसारिक जीवनामध्ये देणारे आहेत. ही वास्तविकता आहे. पण आपण खतपाणी त्याला देतो कोण? खतपाणी त्याला देत कोण आहे? त्याला वाढवत कोण आहे? त्याला मोठं करीत कोण आहे? तुम्ही आणि आपण. आणि म्हणून मी आता इकडे येत असताना मला 15-20 मिनिटाचा वेळ झाला. त्या उपासकांनी सांगितलं, भंतेजी धम्मदेशनीची आता आवश्यकता नाही, खरे आणि खोटे, नकली आणि असली या भंतेची थोडीशी माहिती द्या. प्रत्येक भंतेजीकडे एक ओळखपत्र त्यांच्या त्यांच्या संघाचं पण आहे. कौशल्यान डॉक्टर जगदीश कश्यप यांनी स्थापन केलेलं हे मंडळ आजही कार्यरत आहे बुद्धगया येथे. आज आम्ही त्यांचे सभासद आहोत. चंद्रपुरामध्ये
अखिल भारतीय भिक्खू संघाचे बहुतेक सभासद आहेत. दुसरं एक मंडळ आहे जे अस्थायी स्वरूपामध्ये बुद्धगया महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी निर्माण करण्यात आलं होतं आणि त्यांनी काही श्रामनेर बनवले होते. ते श्रामनेर आजही आपला आय कार्ड दाखवून आजी माझी श्रामनेर आपल्या नावाच्या समोर लिहून आज गावागावामध्ये येऊन दान धर्म वर्गणी जमा करत आहेत. एक आठवड्याच्या पूर्वी आंबेडकर कॉलेजच्या समोर असाच एक 72 वर्षाचा इसम पुलियाच्या खालून चिवर झणकाळा बाहेर निघत होता. मी तिथून जात होतो. सकाळी 7ची गोष्ट आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला मी गाडी थांबवली. त्याला भंतेजींना बोलवलं आणि त्यांना विचारलं भंतेजी कुठे चालले. त्याने खूप सुंदर उत्तर दिलं, हे दीक्षाभूमी आहे, इकडे कोणीतरी आंबेडकर नगर आहे, इकडे मी चाललो. ताजुबच वाटलं मला. ही दीक्षाभूमी आहे आणि इकडे कुठेतरी आंबेडकर नगर आहे. मग मी त्यांना म्हटलं भंतेजी चंद्रपुरात ओळखीचं कोणी आहे. 10 वर्षाच्या पूर्वी मी आलो होतो तेव्हा माझे सर्व ओळखीचे होते. आता मी 10 वर्षानंतर आलेला एकही ओळखीचा नाही. मग म्हटलं भंतेजी मग आपण कोणत्या उद्देशाने आले आहात. माझी कुट्टी बांधायची आहे, दान धर्म हवा आहे मला. तर अशी सुद्धा काही बेटकं त्या आंदोलनाचे आय कार्ड घेऊन हिंडत दान धर्म वर्गणी जमा करण्यासाठी येतात. पण आपल्याकडे जेव्हा नौका आणि अवका जेव्हा भंतेजी येते तेव्हा आपण त्याला मी म्हटल्याप्रमाणे त्याचं आधार कार्ड बघितलं पाहिजे. मी त्याचं आधार कार्ड मागितलं. तो बुलढाणा येथे राहणारा खंडाडे नावाचा आंबेडकरवादी निघाला. रिटायरमेंट चिवरच्या नावाने धंदा करून पैसे जमा करून परिवार पोसणारा व्यक्ती. हा खरा आंबेडकरवादी नव्हे तर हा खरा RSSचा कार्यकर्ता आहे. चिवरच्या नावाने दान धर्म जमा करून संघाला कोणत्याही प्रकारची मदत न करता बुद्धधर्माच्या अभिवृद्धीसाठी कोणत्याही प्रकारे सहकार्य न करता पारिवारिक पोट भरणारा व्यक्ती. याही परिसरामध्ये एक व्यक्ती राहत होता. चिवर काढलं, आपल्या घरी गेला, त्याची फोटो व्हिडिओ व्हायरल झाली. आता तोही महास्तवीर लिहित आहे आणि त्याच्यावरती कोणाचं नियंत्रण नाही. यावरती आपण त्यांना विचारलं पाहिजे. हे खतपाणी घालणं आपण भुललो पाहिजे, विसरलो पाहिजे. या आपण सावध राहिलं पाहिजे. आणि म्हणून हे असली आणि नकलीचा जो खेळ आहे हा 24% RSSचा जो फंटा जो येत आहे हे पैसे घेऊन आंबेडकरवादी सोशल मीडियावर काम करणारी लोक आहेत. पैसे घेऊन सोशल मीडियावर काम करणारी ही लोक जातीने आंबेडकरवादी आहेत, धर्माने आंबेडकरवादी आहेत. समाजामध्ये मोठ्याने ढकलूती बाबासाहेबांचं नाव घेऊन भिक्षूंना गालीगलोच करतात, धक्काबुक्की करतात. चंद्रपुरातला एक नकली भंतेजी स्वतःच्या हाताने चिवर घालते, स्वतः चिवर काढते. खोबरागडे आडनाव असं काहीतरी आम्ही असं ऐकलं होतं. भीमा कोरेगावमध्ये धक्काबुक्की, त्याचा व्हिडिओ व्हायरल नकली बनते. पंचशील येत नाही. शहानिशा करा. आणि शहानिशा केल्याच्या नंतर त्या संदेशाला, त्या फोटोला, त्या व्हिडिओला व्हायरल करा, अन्यथा तुमची सुद्धा दुर्गती आहे. तुमची काही प्रगती नाही. तुम्ही बौद्ध धर्माचे वाहक नाही बनणार, प्रतिरोधक बनणार. मला धम्म सांगता येत नाही असं म्हणू नका. मी जर एक सूत्र सांगितलं तर मला अर्धा एक तास लागतो. एकच सूत्र सांगतो. श्रामनेराला श्रामनेर म्हटलं पाहिजे, भिक्खूला भिक्खू म्हटलं पाहिजे, स्थवीराला स्थवीर म्हटलं पाहिजे, महास्थवीराला महास्थवीर म्हटलं पाहिजे. आणि संदेश व्हायरल करताना शहानिशा करूनच व्हायरल केला पाहिजे. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं. साधु साधु साधु.